Hello everyone, myself Pranali here and I am working as an assistant professor for BVO course, that is Food Processing and Preservation. So once again this lecture is only for FY BVO class, म्हणजे आपली जी फूड प्रोसेसिंगची फर्स्ट बॅच आहे FYची त्या मुलांकरताच फक्त हे लेक्चर आहे. जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये किंवा लास्ट व्हिडिओमध्ये सिलेबसचं इंट्रोडक्शन करून दिलं होतं किंवा त्या सिलेबसमध्ये कुठले एक्झॅक्टली सब्जेक्ट आहेत, त्यामध्ये कोणते कंटेंट आहेत हे सगळं सांगितलेलं, तर त्यापैकीच एक सब्जेक्ट आपला FPP 102 दॅट इज फंडामेंटल्स ऑफ फूड अँड न्यूट्रिशन हा सब्जेक्ट मी तुमचा आजपासून स्टार्ट करणार आहे. सो ह्या लेक्चरमध्ये बेसिक फूडची डेफिनेशन काय असेल किंवा न्यूट्रिशनची डेफिनेशन, त्यानंतर बॅलन्स डाएट काय आहे, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी मी तुमच्या या लेक्चरमध्ये कवर केल्या आहेत. सो एक एक जशी स्लाईड येत जाईल तसं तसं तुम्हाला त्या टॉपिक्स क्लिअर होत जाईल. सो फर्स्ट आपण सुरू करूयात. सो लेट्स स्टार्ट विथ द लेक्चर. तर सगळ्यात फर्स्ट आहे डेफिनेशन ऑफ फूड. आता आपल्याला माहिती की फूड प्रोसेसिंगचा हा कोर्स आहे, ठीक आहे. सो ह्या कोर्समध्ये खूप साऱ्या प्रोसेसेस आहेत. मग इंडस्ट्रियल लेवलला अशी प्रोसेस होते, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपण अशा टाईपचे कामं करू शकतो, हे करू शकतो, ते करू शकतो. असं सगळं माहीत असताना आपल्याला जर एक्झॅक्टली डेफिनेशन ऑफ फूड काय आहे हे जर माहीतच नसेल तर मग एवढं सगळं शिकून काहीच उपयोग नाही. सो सगळ्यात आधी डेफिनेशन ऑफ फूड. द फूड इज द बेसिक नेसेसिटी ऑफ आवर बॉडी. The food is anything that nourishes the body. So it may be in the form of solid, semi-solid or liquid form. म्हणजे कुठलाही प्रोडक्ट किंवा कुठलंही एडिबल प्रोडक्ट जर तुम्ही कन्झ्युम केलं आणि ते कुठल्याही फॉर्ममध्ये असेल, मग सॉलिड, सेमी सॉलिड किंवा लिक्विड फॉर्ममध्ये, ते जेव्हा आपण कन्झ्युम करतो तर त्यानंतर आपल्या बॉडीला जी नरिशमेंट मिळते, देन इट इज टर्म्ड ॲज फूड. आता फूडमध्ये काही इसेन्शियल सबस्टन्सेस आहेत जे आपल्या बॉडीमध्ये इम्पॉर्टंट फंक्शन्स किंवा वायटल रोल प्ले करतात. तर ते कुठले इसेन्शियल सबस्टन्सेस आहेत, तर दीज आर न्यूट्रियंट्स. म्हणजेच काय, द फूड इज अन इसेन्शियल ॲज इट कंटेन्स सबस्टन्सेस विच परफॉर्म्स इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑर वायटल रोल इन द बॉडी. सो दीज आर कॉल्ड ॲज न्यूट्रियंट्स. आता आपल्या फूडमध्ये जे काही न्यूट्रियंट्स प्रेझेंट असतात त्या न्यूट्रियंट्समुळे आपल्या बॉडीमध्ये जी काही नरिशमेंट येते ते त्या न्यूट्रियंट्समुळे येते, ठीक आहे. सो आता आपण पुढे वळूया. द फंक्शन ऑफ फूड. आता काय फंक्शन्स असणार फूडचे, तर बेसिक 3 फंक्शन आहेत. द फर्स्ट वन इज फिजिओलॉजिकल फंक्शन, सेकंड वन इज सायकोलॉजिकल फंक्शन आणि थर्ड वन इज सोशल फंक्शन. आता फिजिओलॉजिकल फंक्शन्स म्हटलं की सगळे फिजिकल फंक्शन्स जे आपल्या बॉडीशी रिलेटेड असतात ते फंक्शन्स येतात. सो द फर्स्ट वन वुड बी एनर्जी इल्डिंग फूड्स. म्हणजे जे काही फूड आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करतं ते फूड, दीज फूड आर टर्म्ड ॲज एनर्जी इल्डिंग फूड्स. म्हणजे आता ती एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये आपल्या बॉडीमध्ये येत असणार, तर ती इट वूड बी इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट आणि फॅट्स. म्हणजे जे काही फॅट रिच किंवा कार्बोहायड्रेट रिच प्रोडक्ट्स आहेत ते आपण जेव्हा कन्झ्युम करतो त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये एनर्जी जास्त प्रमाणात तयार होते किंवा ते प्रोडक्ट्स आपल्या बॉडीमध्ये एनर्जी जास्त प्रमाणात देतात. त्यानंतर सेकंड टाईप येतो बॉडी बिल्डिंग फूड्स. म्हणजे आपली जी काही बॉडीचं स्ट्रक्चर आहे ते उभं राहण्याकरता आपल्या बॉडीमध्ये बॉडी बिल्डिंग फूड्स जे आहेत ते किंवा एक प्रोटीन स्ट्रक्चर आपल्या बॉडीमध्ये सगळं उभं असतं. त्यामुळे आपण प्रोटीन रिच जर फूड खाल्ले किंवा प्रोटीन रिच फूड कन्झ्युम केले तर आपल्या बॉडीला किंवा तर त्या फूडला बॉडी बिल्डिंग फूड्स असं म्हणतात. त्यानंतर प्रोटेक्टिव्ह फूड्स अँड रेग्युलेटरी फूड्स. मग आता हे प्रोटेक्टिव्ह आणि रेग्युलेटरी फूड्स काय असतील, तर जे काही आपण फ्रूट्स आणि व्हेजिटेबल कन्झ्युम करतो ज्याच्यामधून आपल्याला विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात, हे फूड प्रोटेक्टिव्ह फूड किंवा रेग्युलेटरी फूड्स म्हणून बिलॉंग करतात. सो हे फिजिओलॉजिकल फंक्शन्समधले 3 मेन फंक्शन्स आहे. फर्स्ट वन इज एनर्जी इल्डिंग फूड्स. ते आपल्याला कार्बोहायड्रेट किंवा फॅट रिच प्रोडक्ट खाल्ल्यानंतर मिळतं. त्यानंतर बॉडी बिल्डिंग फूड्स आहेत, म्हणजे प्रोटीन रिच जर आपण कन्झ्युम केलं, लेग्युम्स असतील, पल्सेस असतील, हे सगळं कन्झ्युम केल्यावर आपल्याला बॉडी बिल्डिंग फूड्स मिळतात. त्यानंतर प्रोटेक्टिव्ह फूड्स आणि रेग्युलेटरी फूड्स, म्हणजेच आपण विटॅमिन रिच किंवा मिनरल रिच जे काही फूड कन्झ्युम केलं तर आपल्याला आपल्या बॉडीला प्रोटेक्टिव्ह एक इफेक्ट मिळतो किंवा रेग्युलेटरी जे काही ग्रोथ आणि मेंटेनन्स आहे ती रेग्युलरली प्रॉपरली होते. त्यानंतर आहे सेकंड वन इज सायकोलॉजिकल. आता तुम्ही म्हणाल की मॅडम सायकोलॉजिकल आणि फूड हे फंक्शन कसं काय असू शकणार फूडचं, तर सगळ्यात मेन काय आहे की ज्या वेळेला आपल्याला बघा, आता मी तुम्हाला एक खूप सारे एक्झाम्पल देणार आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल असं आहे की ज्या वेळेला तुमचं जेवणाची काही टायमिंग आहे तो जर स्किप झाला किंवा तो जर टायमिंग टळला आणि तुम्ही भुके असले किंवा तुम्ही काही खाल्लंच नाही, तर तुमची एक सर्टन चिडचिड व्हायला लागते, डोकं दुखायला लागतं, सगळ्या गोष्टी असं एकदम काम तुमचं होत नाही, ह्या सगळ्या गोष्टी होतात. सो हे का होतं, तर आपल्या बॉडीला कंटिन्यूली एनर्जी
ही लागत असते. आपण थिंकिंग जरी एका ठिकाणी शांत बसून थिंकिंग जरी करत असलो तरी त्यासाठी तुम्हाला एनर्जी लागत असते. तुमची एनर्जी कुठून मिळते? तुम्हाला फूडमधून मिळते. जर तुम्ही तुमचं जेवणाचे टायमिंग स्किप केले, तुम्ही जेवण वेळेवर नाही केलं तर तुमची जी काही एनर्जी आहे ती तुमच्या बॉडीला मिळणार नाही, फूडमधून येणारी मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या बॉडीमधली एनर्जी जी आहे ती युटिलाइज होऊन जाईल, जी काही स्टोअर केलेली आहे ती युटिलाइज होऊन जाईल आणि युटिलाइज झाल्यानंतर तुमची चिडचिड वाढेल. त्यामुळे तुमचं जे काही सायकोलॉजिकल स्ट्रेस आहे तो तुमचा वाढतो. सो तो वाढू नये म्हणून आपण जे काही फूड आहे तुमचं ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार कंझ्युम केलंच गेलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला फ्रेशनेस येतो, एनर्जी मिळते काम करण्यासाठी आणि तुम्ही दिवसभर ॲक्टिव्ह असतात. त्यानंतर थर्ड फंक्शन आहे सोशल फंक्शन. आता तुम्ही पुन्हा म्हणाल की मॅडम सोशल फंक्शन आणि फूडचं काय संबंध आहे? तर सोशल फंक्शन असं आहे की आता यामधलं एकदम खूप मजेशीर उदाहरण तुम्हाला देते की जसं तुम्ही आता शाळेत असताना प्रत्येकानेच आपल्या आपल्या फ्रेंडचा डबा वाटून खाल्ला असणार. म्हणजे रिसेस झाली की रिसेसमध्ये सगळ्यांनी एकत्र बसायचं, एकत्र येऊन डबा खायचे. मग बटाट्याची भाजी फेमस असेल कोणाच्या ग्रुपमधली, मग ती सगळ्यांनी वाटून खायची. किंवा कोणाचं काहीतरी दुसरा कुठला पदार्थ असेल तो काहीतरी आवडीचा असणार सगळ्यांचा, मग तुम्ही सगळे एकत्र येऊन जेवायचे. सो ते एकत्र येऊन जेवणं जे आहे दॅट इज सोशल फंक्शन ऑफ फूड. म्हणजे फूडचं जे काही सोशल फंक्शन आहे ते असं एकत्र येऊन जेवण्याचं आहे. आता बघा बरेचसेच काही फंक्शन्स असतात, त्या फंक्शन्समध्ये फूड हे असं एक माध्यम आहे ज्यामुळे सगळ्यांना आपण एकत्रित आणू शकतो. सगळेजण एका लाईनीत पंक्तीत बसून सगळे काही ऑफर करतात फूड किंवा वाढतात. त्यामुळे तुमचं सोशल फंक्शन जे काही फूडचं आहे ते कंप्लीट होतं. त्याने काय होतं की तुम्ही सगळे त्या फूड इटिंगच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात. ठीक आहे. सो हे सारे फूडचे फंक्शन्स आहेत. त्यानंतर डेफिनेशन ऑफ हेल्थ. आता हेल्थ जे आहे आणि फूड आहे हे इंटर रिलेटेड आहेत. म्हणजे जर आपली हेल्थ चांगली असते किंवा चांगली असेल तर ती का चांगली असेल तर आपण प्रॉपरली चांगल्या पद्धतीचं फूड कंझ्युम करतो आहे म्हणून आपली हेल्थ चांगली. ठीक आहे. सो आता एक्झॅक्टली फूडची झाली डेफिनेशन. नंतर आता हेल्थची डेफिनेशन काय असणार आहे तर अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन दॅट इज WHO, द हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मेअरली ॲब्सन्स ऑफ एनी डिसीज ऑर इन्फर्मिटी. म्हणजेच काय की ज्या वेळेला आपण फिजिकली, मेंटली आणि सोशली ज्या वेळेला प्रॉपरली म्हणजे आपण स्टेबल असतो किंवा स्ट्रॉंग असतो त्यावेळेला आपली हेल्थ ही गुड हेल्थ आहे असं टर्म केलं जातं किंवा असं म्हटलं जातं. किंवा आपल्या बॉडीमध्ये एखादा कुठला डिसीज नाही आहे किंवा कुठलं काही डिसेबिलिटी नाही आहे त्यावेळेला आपली बॉडी किंवा आपल्या बॉडीची हेल्थ ही गुड हेल्थ आहे असं म्हटलं जातं. आता हेल्थचे पण काही डायमेन्शन्स आहेत. तर कुठल्या टाईपचे डायमेन्शन्स आहेत तर फर्स्ट वन इज फिजिकल हेल्थ. फिजिकल हेल्थ म्हणजे काय की तुम्ही प्रॉपरली एनर्जेटिक काम करू शकतायत, प्रॉपरली ॲक्टिव्ह राहू शकतायत. तर हे सगळे फिजिकल हेल्थमध्ये झाले. त्यानंतर मेंटल हेल्थ. आता मेंटल हेल्थमध्ये कसं आहे की तुमचं जी काही ॲनालिटिकल थिंकिंग असेल किंवा थिंकिंग प्रॉपरली तुमची जर होत असेल तर तुम्ही मेंटली पण स्टेबल आहात. सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणण्यानुसार किंवा विचारानुसार जर प्रॉपरली होत असेल, तुम्ही प्रॉपरली सॅटिस्फाईड असाल मेंटलीसुद्धा किंवा फिजिकलीसुद्धा, तर तुमची मेंटल हेल्थ किंवा फिजिकल हेल्थ ही प्रॉपर आहे किंवा चांगली आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर सोशल हेल्थ. म्हणजे आता बघा, आता आपण घरी जर राहतो तर घरी फक्त आई, वडील, भाऊ, बहीण किंवा आजी आजोबा यांच्याबरोबरच आपलं वागणूक जी असते ती आपली यांच्याबरोबर असते. पण ज्या वेळेला आपण बाहेर कुठे जॉब करतो आहे किंवा बाहेर सोसायटीमध्ये जर आपली सगळ्यांची प्रॉपरली जमतं आहे किंवा बोलणं होतं आहे किंवा व्यवस्थित तुमची वागणूक आहे ती जर प्रॉपरली असेल तर तुम्ही सोशल हेल्थ तुमची ही चांगली आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर स्पिरिच्युअल हेल्थ. आता स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे की कुठलाही वाईट विचार नाही करायचा किंवा कुठलीही सिच्युएशन झाली त्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग कसं करायचं हे जर तुम्हाला प्रॉपरली जमत असेल तर तुमची स्पिरिच्युअल हेल्थ ही चांगली असते. आता ह्या सगळ्या जे काही हेल्थचे टाईप्स आहे हे प्रॉपरली कसे राहणार ज्या वेळेला तुम्ही प्रॉपर फूड कंझ्युम करणार, प्रॉपर न्यूट्रियंट्स तुमच्या बॉडीमध्ये जाणार, त्यानंतर प्रॉपर तुमच्या बॉडीची नरिशमेंट होणार, त्यावेळेला तुमची ही सगळी हेल्थ आहे ती चांगल्या पद्धतीने कशी होईल तर प्रॉपर फूड कंझ्युम केल्यानंतर होईल. म्हणजे बघा फूड किती इम्पॉर्टंट आहे हे कळतं आहे. त्यानंतर आपण पुढे वळूया. तर आता बेसिक फूड ग्रुप्स आपले कुठले आहेत आपण ते बघू. तर आपले 5 फूड ग्रुप्स हे बेसिक आहेत. तर तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असणार एक येलो कलरचा टेबल आहे. त्यामध्ये मी तुम्हाला ग्रुप्स कुठले आहेत ते सांगितले आणि त्यामध्ये मिळणारे न्यूट्रियंट्स कोणते आहेत ते सांगितले.
तर आता फर्स्ट ग्रुप कुठला आहे, सिरियल्स, ग्रेन्स अँड देअर प्रोडक्ट्स, म्हणजे एकदल धान्य जे काही आहे आपल्या घरात असतं, जे आपण रोजच्या जीवनामध्ये कन्झ्युम करतो, रोज सकाळ दुपार संध्याकाळ जे आपण खात असतो, ते सिरियल्स, ग्रेन्स आणि त्यांचे प्रोडक्ट. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल व्हीट असेल म्हणजे गहू असतील, राईस असेल, ज्वार असेल किंवा ज्वारी आपण जी म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला ज्वार म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर रागी असेल म्हणजेच काय, नाचणी. त्यानंतर राईस फ्लेक्स असतील म्हणजे पोहे असतील, किंवा बाजरा असेल म्हणजे बाजरी असेल. हे जर आपण रेग्युलर बेसिसवरती जे कन्झ्युम करतो ते सिरियल, ग्रेन्स अँड देअर प्रोडक्ट्स ह्या फूड ग्रुपनुसार त्याचं नाव आहे. त्यानंतर ह्या फूड ग्रुपमधून आपल्याला एक्झॅक्टली कुठले न्यूट्रिएंट्स भेटतात, तर फर्स्ट वन इज एनर्जी भेटते, नंतर प्रोटीन्स भेटतात, फॅट्स भेटतात. मग हे जे थायमिन, रायबोफ्लेविन, फोलिक ॲसिड, कॅल्शियम, आयर्न, फायबर हे सगळे आहेत. हे सगळेसुद्धा न्यूट्रिएंट्स आहेत. काही विटॅमिन्स आहेत आणि काही मिनरल्स आहेत. त्यानंतर आपला सेकंड ग्रुप येतो पल्सेस अँड लेग्युम्सचा. पल्सेस अँड लेग्युम्स म्हणजे काय, तुमचे जे कडधान्य आहेत, म्हणजेच काय की डाळ आहे. मग लेग्युम्स म्हणजे काय की अख्खी जी काही उडद असते, अख्खी मुगाची डाळ असते, किंवा ह्या ज्या काही डाळी असतात ह्याला पल्सेस अँड लेग्युम्स असं म्हणतात. मग त्यामध्ये बेंगाल ग्राम किंवा ब्लॅक ग्राम किंवा काऊपी किंवा राजमा किंवा सोयाबीन. आता राजमा सोयाबीन हे रेग्युलरली यूज करतात म्हणून माहिती आहे. आता बेंगाल ग्राम म्हणजे काय असणार, तर जे आपलं बेसन आहे म्हणजे डाळ आहे, हरभऱ्याची डाळ आहे, त्याला बेंगाल ग्राम डाळ असं म्हणतात. ब्लॅक ग्राम डाळ म्हणजेच काय, आपली जी काळी उडदाची डाळ आहे ती असते. आणि काऊपी म्हणजे काय, जी आपली चवळी असते. ठीक आहे. सो हे सगळे नावं तुम्हाला मी त्याच्यासाठी वेगळी असाइनमेंट देणार आहे. हे सगळे सायंटिफिक नेम किंवा प्रॉपर जे फूडचे नेम आहे, फूड ग्रुप्स आहेत, हे जे नावं मी तुम्हाला लिहायला तर सांगणारच आहे. ही तुमची असाइनमेंट असणार आहे. सो ते आता हा फूड ग्रुप आपल्याला काय न्यूट्रिएंट्स देतो, तर तो सुद्धा एनर्जी, प्रोटीन, थायमिन, रायबोफ्लेविन म्हणजे विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, तर हा फूड ग्रुपसुद्धा आपल्याला तेच न्यूट्रिएंट्स देतो जे आपले सिरियल्स देतात. त्यानंतर थर्ड वन इज मिल्क अँड मीट प्रोडक्ट्स. आता दूध व दुग्धजन्य पदार्थ, नंतर जे काही मीट आहे म्हणजे मांसाहारी प्रोडक्ट्स आहेत, ते सगळे प्रोडक्ट्स एक्झॅक्टली काय न्यूट्रिएंट्स देतात. मग प्रोटीन देतात, ते फॅट असतं, कॅल्शियम असतं आणि रायबोफ्लेविन देतात. म्हणजे आता हे मिल्कचे प्रोडक्ट्स म्हटले तर चीज, पनीर, नंतर बटर मिल्क, नंतर तूप, गाईचं तूप असेल, म्हशीचं तूप असणार, हे सगळं त्यामध्ये येतं. त्यानंतर मीट प्रोडक्ट्स आहेत म्हणजे मग फिश असेल, एग असेल, पोल्ट्री प्रोडक्ट्स जे असतात ते. सो हे सगळं आपल्याला प्रोटीन, फॅट, कॅल्शियम आणि रायबोफ्लेविन म्हणजे काही प्रमाणात बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स आपल्या बॉडीसाठी देतात. त्यानंतर फोर्थ ग्रुप आहे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सचा. आता फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स म्हटले की त्यामध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल पण येतात आणि अदर व्हेजिटेबल्स पण येतात. तर आता फ्रूट्समध्ये असेल मँगो असेल, गुआवा, टोमॅटो, पपया, ऑरेंज, स्वीट लाईम, वॉटरमेलन, हे सगळे काही फ्रूट्स आहेत. त्यानंतर GLV म्हणजे मी जे ब्रॅकेटमध्ये GLV लिहिले आहे ते काय आहे, ग्रीन लिफी व्हेजिटेबल म्हणजे जे काही पालेभाज्या आहेत, दॅट इज स्पिनॅच, ड्रमस्टिक लीव्स. ड्रमस्टिक म्हणजे काय, आपला जो शेवग्याचा पाला आहे तो सुद्धा खूप गुणकारी असतो किंवा त्यामध्ये सुद्धा खूप सारे न्यूट्रिएंट्स असतात, त्यामुळे तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फेनुग्रीक म्हणजे मेथी, कोरिएंडर लिव्स म्हणजे कोथिंबीर, कॅरेट, ऑनियन, ब्रिंजल, लेडीफिंगर, बीन्स, कॅप्सिकम, कॉलीफ्लावर अँड ड्रमस्टिक. सो हे सगळे काही व्हेजिटेबल्स आहेत. यातून आपल्याला एक्झॅक्टली कुठले न्यूट्रिएंट्स भेटतात, तर ते आहे कॅरोटिनॉइड्स, विटॅमिन सी, रायबोफ्लेविन, फोलिक ॲसिड, आयर्न, फायबर. मग पुन्हा रायबोफ्लेविन, फोलिक ॲसिड, कॅल्शियम, फायबर, आयर्न, कॅरोटिनॉइड्स, हे सगळं काही विटॅमिन्स असतील किंवा मिनरल्स असतील किंवा ट्रेस मिनरल्स असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला फ्रूट्स आणि मधून मिळतात. तर त्यानंतर फिफ्थ वन आहे फॅट्स अँड शुगर्स. मग आता फॅट्समध्ये काय आहे, घी असेल, हायड्रोजनेटेड फॅट असेल म्हणजे आपलं जे वनस्पती तूप आहे किंवा डालडा तूप आहे हे. त्यानंतर कुकिंग ऑइल्स आणि शुगर आणि जॅगरी म्हणजे जॅगरी म्हणजे काय, गूळ. सो ह्या सगळ्या फूड ग्रुपमधून कुठले न्यूट्रिएंट मिळतात, तर एनर्जी मिळते, नंतर इसेन्शियल फॅटी ॲसिड्स मिळतात, फॅट सोल्युबल विटॅमिन्स मिळतात, नंतर आयर्न मिळतं. ठीक आहे, लोह. सो याच्यातून सुद्धा आपल्याला एनर्जी मिळते, काही विटॅमिन्स मिळतात आणि काही मिनरल्स मिळतात. आता हे जे 5 फूड ग्रुप आहेत, याआधी मी तुम्हाला सांगितलं की एनर्जी बिल्डिंग फूड्स असतात, नंतर बॉडी बिल्डिंग फूड्स असतात, मग प्रोटेक्टिव्ह फूड्स असतात. तर यापैकी एक्झॅक्टली कोणते फूड कुठे आहेत, तर सिरियल आणि पल्सेस हे जे दोघं आहेत हे एनर्जी बिल्डिंगसुद्धा आहेत, नंतर बॉडी बिल्डिंगसुद्धा आहेत. म्हणजे प्रोटीन्स तुम्हाला ज्या ज्या फूडमधून मिळतं ते बॉडी बिल्डिंग फूड्स असतात, आणि एनर्जी ज्या फूडमधून मिळते जास्तीत जास्त तर ते एनर्जी बिल्डिंग फूड्स असतात. त्यानंतर फ्रूट्स आणि व्हेजिटेबल प्लस शुगर्स आणि फॅट्स हे सगळे तुमचे
प्रोटेक्टिव्ह किंवा रेग्युलॅटरी जे मेंटेन करणारे फूड्स आहेत ते फूड्स आहेत. ठीक आहे. सो आता हा जो टेबल आहे हा तुम्हाला तोंडपाठ झाला पाहिजे, कारण हा आपला बेसिक फूड ग्रुप आहे. ठीक आहे. सो आता नेक्स्ट आपण वळूयात आपल्या डेफिनेशन्सकडे. सो आता डेफिनेशन ऑफ न्यूट्रिशन. आता सगळीकडे तुम्ही न्यूट्रिशन हे खूप वर्ड ऐकलेले असणार, पण न्यूट्रिशन एक्झॅक्टली काय आहे, तर इट इज द न्यूट्रिशन इज द टर्म यूज्ड फॉर द सायंटिफिक स्टडी ऑफ फूड अँड हाऊ इट इज युटिलाइज्ड बाय द बॉडी. म्हणजेच काय की आत्तापर्यंत मी जी काही फूड आहे असं असतं किंवा हेल्थ अशी असते किंवा त्यामध्ये न्यूट्रियंट्स असे असतात, हे काम करतात ते काम करतात, हे जे काही सांगितलं तर ह्या सगळ्या सांगण्यामागची जी स्टडी आहे दॅट इज न्यूट्रिशन. म्हणजेच काय की फूड जसं काही काम आपल्या बॉडीमध्ये जे काही युटिलायझेशनचं काम करतं किंवा बॉडीमध्ये फूड कसं युटिलाइज होतं, या सगळ्याची जी काही प्रोसेस जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर इट इज टर्म्ड ॲज न्यूट्रिशन. म्हणजे हा जो काही सायंटिफिक स्टडी असतो त्याला न्यूट्रिशन असं म्हणतात. किंवा न्यूट्रिशनची अजून डेफिनेशन अशी आहे की न्यूट्रिशन मे ऑल्सो बी अंडरस्टूड ॲज अ सायन्स ऑफ फूड. म्हणजे फूडचं जे काही सायन्स आहे किंवा फूडमध्ये असणारं जे काही सायन्स आहे ते. त्यानंतर सायन्स ऑफ फूड अँड न्यूट्रियंट्स म्हणजे न्यूट्रियंट्सच्या मागचं जे काही सायन्स आहे ते. अँड अदर सबस्टन्सेस विच आर एडिबल म्हणजे जे काही खाण्या लायकीचे पदार्थ आहेत ते. म्हणजे एडिबल म्हणजे जे आपण खाऊ शकतो असे पदार्थ. देअर ॲक्शन इंटरॅक्शन म्हणजे त्यांची काही ॲक्शन होत असेल, इंटरॅक्शन होत असेल ते. प्लस त्यांचा जो काही बॅलन्स आहे इन रिलेशनशिप टू हेल्थ अँड डिसीज म्हणजे हेल्थ आणि डिसीजमध्ये जो काही त्यांचा बॅलन्स आहे तो. प्लस द प्रोसेसेस बाय विच द ऑर्गॅनिझम्स ऑर द इन्सेक्ट म्हणजे कुठलाही ह्युमन बिंग असेल किंवा कुठलाही इन्सेक्ट असेल तो फूड कन्झ्युम केल्यानंतर तो जेव्हा डायजेशन करतो, ॲब्झॉर्ब करतो, ट्रान्सपोर्ट करतो आणि ज्या वेळेला हे सगळं झाल्यानंतर तो जे काही न्यूट्रियंट्स आहे तो युटिलाइज करतो आणि एंड प्रोडक्टमध्ये त्याचे जे काही एंड प्रोडक्ट आहे ते डिस्पोज ऑफ करतो. त्याला या सगळ्या स्टडीला न्यूट्रिशन असं म्हणतात. म्हणजे सायंटिफिक ही सगळी स्टडी असते, फूडची असेल, न्यूट्रियंटची असेल, मग जी काही डायजेशन प्रोसेस असेल, ॲब्झॉर्प्शन प्रोसेस असेल, ट्रान्सपोर्ट करणं असेल, ह्या प्रोसेसेस कशा पद्धतीने होतात याचा जर स्टडी करायचा असेल तर त्याला न्यूट्रिशन असं म्हणतात. किंवा न्यूट्रिशनमध्ये ह्या सगळ्याचा स्टडी आपण म्हणजे हा सगळा स्टडी न्यूट्रिशनमध्ये बिलॉंग करतो. आता त्यानंतर टाईप्स ऑफ न्यूट्रियंट्स कोणते आहेत. आता मी तुम्हाला कधीपासून सांगते की प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट हे सगळे न्यूट्रियंट्स असतात, हे काम करतात ते काम करतात. पण एक्झॅक्टली टाईप कुठल्या टाईपमध्ये असतात ते हे आपण बघूया. तर मी आता दोन इथे चार्ट केलेले आहेत. तर फर्स्ट वन इज मॅक्रोन्यूट्रियंट्स. आता कधी पण टाईप्स ऑफ न्यूट्रियंट्सचा कोणी प्रश्न केला तर त्यांना दोन टाईप सांगायच्या आधी. तर फर्स्ट वन इज मॅक्रोन्यूट्रियंट्स आणि सेकंड वन इज मायक्रोन्यूट्रियंट्स. आता मायक्रोन्यूट्रियंट्स पुढे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेत. तर मॅक्रो आणि मायक्रोमधलाच डिफरन्स तुम्हाला लगेच कळतो. मॅक्रो मीन्स सगळ्यात जास्त प्रमाणात यूज होणारे आणि मायक्रो मीन्स सगळ्यात कमी प्रमाणात यूज होणारे. सो मॅक्रोन्यूट्रियंट्स आपल्या बॉडीसाठी सगळ्यात पहिले कुठले इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स आहेत. तर फर्स्ट वन इज कार्बोहायड्रेट्स, सेकंड वन इज प्रोटीन, थर्ड वन इज फॅट आणि द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट इज वॉटर. जर आपल्या बॉडीला हायड्रेटेड ठेवायचं असेल तर तुम्हाला वॉटर हे न्यूट्रियंटमध्ये पकडलं जातंच ते. आणि त्यातल्या त्यात वॉटर हे तेवढंच एसेन्शियल आहे जेवढं कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट आहेत. ओके. सो नेक्स्ट वन इज मायक्रोन्यूट्रियंट. आता ते आहेत विटॅमिन्स आणि मिनरल्स. मग आता विटॅमिन्समध्ये विटॅमिन ए असेल, विटॅमिन डी असेल, विटॅमिन के असेल, हे सगळं विटॅमिन्स आहेत. ते आपल्या बॉडीसाठी खूप कमी प्रमाणात लागतात पण इम्पॉर्टंट असतात म्हणजे लागतातच. त्यानंतर मिनरल्समध्ये आता मिनरल्समध्ये कॅल्शियम असेल, आयर्न असेल, आयोडीन असेल, फॉस्फरस असेल, सोडियम असेल किंवा पोटॅशियम असेल, हे सगळे मिनरल्स आपल्या बॉडीमध्ये काही ना काही काम करत असतात. आता फंक्शन्स काय आहेत ते मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगेलच. तर ते आपल्या बॉडीसाठी गरजेचे असतात. आता त्यानंतर पुढे आहे डेफिनेशन ऑफ बॅलन्स डाएट. आता एक्झॅक्टली आता आपण हे पण ऐकलेलं आहे की डाएट कॉन्शियस लोक खूप असतात. मग डाएट आमचं असं चालू आहे, तसं डाएट चालू आहे. मग आम्ही कीटो डाएटवरती आहोत, मग आम्ही डॉक्टर दीक्षित डाएटवरती आहोत. पण एक्झॅक्टली डाएट काय आहे किंवा बॅलन्स डाएट काय आहे, तर याची डेफिनेशन अशी आहे की बॅलन्स डाएट इज वन which contains different types of food in such quantities and proportion so that the need for calories, protein, minerals, vitamins and other nutrients is adequately met and a small provision is made for extra nutrients to withstand short duration of leanness. म्हणजेच काय की आपला जो काही फूड ग्रुप मी तुम्हाला 5 जे फूड ग्रुप सांगितले ते प्रत्येक फूड ग्रुपमधून आपल्या काही ना काही न्यूट्रियंट्स मिळत आहेत.
तर मग कशातून कॅलरीज मिळतात, कशातून प्रोटीन्स मिळतात, मिनरल्स मिळतात, विटॅमिन्स मिळतात किंवा कुठले अदर न्यूट्रिएंट्स मिळतात, हे जेव्हा आपल्या जेवणाच्या एका प्लेटमधून पूर्ण जर हे सगळे न्यूट्रिएंट्स मिळत असतील तर तो तुमचा बॅलन्स डाएट समजला जातो. म्हणजे आता तुम्ही दुपारचं जेवायला घेतलं तर जेवायला घेताना तुम्ही एखादं सॅलडमध्ये काहीतरी फ्रूट्स आणि व्हेजिटेबल घेतले, एक लिफी व्हेजिटेबलची भाजी घेतली एखादी, त्यानंतर तुम्ही दुसरं एखाद्या व्हेजिटेबलची भाजी घेतली, त्यानंतर पल्सेसचा एखादा ग्रुप घेतला, सिरियल्सचा एखादा ग्रुप घेतला, तर ह्या सगळ्या ग्रुपचं जर तुम्ही फूड ग्रुपचं जर तुम्ही कन्झ्युम केलं तर तुम्हाला तुमचा तो बॅलन्स डाएट धरला जातो. आता तुम्हाला इथे स्क्रीनवरती खाली छोटी प्लेट दिसत असणार, दॅट इज कॉल्ड ॲज माय प्लेट. आता ह्या प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता की रेड कलरमध्ये फ्रूट्सचा पार्ट दिलेला आहे, मग ग्रेन्सचा पार्ट दिला आहे, मग प्रोटीन्स आहेत, मग व्हेजिटेबल आहे आणि साईडला डेअरी प्रोडक्ट्स आहेत. म्हणजेच काय की हे सगळे फूड ग्रुप ज्या वेळेला तुम्ही प्रॉपर कन्झ्युम करता तर तो तुमचा बॅलन्स डाएट असतो. म्हणजे ह्या प्लेटमधून जेव्हा आपल्याला कॅलरीज, प्रोटीन्स, मिनरल्स, विटॅमिन्स ह्या सगळ्या गोष्टी ॲट अ टाईम मिळतात इन अ प्रॉपर ॲडेक्वेट अमाऊंट किंवा प्रॉपर प्रपोर्शनमध्ये मिळतात, तेव्हा हा तुमचा बॅलन्स डाएट धरला जातो. ओके, सो आता ह्या डेफिनेशन्स आजपुरताच्या ह्या बस झाल्या. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुमचं जे काही दुसरा सब्जेक्ट आहे त्यामध्ये सुद्धा डेफिनेशन्स आहेत. आधी तुमचा सगळा बेसिक पार्ट मी कव्हरअप करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्हाला हा कोर्स खूप डिफिकल्ट आहे असंतलं काही वाटणार नाही. ठीक आहे, सो स्टडी करत राहा. ज्या असाइनमेंट्स मी व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्या करत राहा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.